कन्नड तालुक्यातील सारोळा येथील अंजना नदी पात्रामध्ये पूल गेल्या अनेक वर्षांपासून वाहून गेलाय। नदीला गेल्या 2 महिन्यांपासून पूर सुरू असून त्यामुळे ग्रामस्थ शेतकरी यांना नदी ओलांडताना जीव घेऊन प्रवास करावा लागतोय। कन्नड तालुक्यातील सारोळा इथे अंजना नदी पात्रातील पूल गेल्या अनेक वर्षांपासून वाहून गेलाय। ग्रामपंचायतने संबंधित विभागाला, नेत्यांना, मंत्र्यांना अनेक निवेदन दिली, पाठपुरावे केले, आश्वासनं दिली, मात्र आतापर्यंत पुलाचं एकही काम मंजूर झालेलं नाहीये। नदीला गेल्या 2 महिन्यांपासून पूर आलेला असून त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थी यांना नदी ओलांडताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होतंय। 25 ते 30 लिटर दूध डोक्यावर घेऊन शेतकऱ्यांना नदी ओलांडावी लागतीये। विद्यार्थ्यांना देखील बॅग खांद्यावर घेऊन नदी ओलांडावी लागतीये। शेतीचे साहित्य, दवाखाने, दळणवळण अशा अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण गावामध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जातोय। आतापर्यंत आमच्या गावात अनेक नेते मंडळी आली, पुलाची पाहणी देखील झाली, आश्वासनही दिले, मात्र पुलाचं काम आतापर्यंत झालेलं नाहीये। शासनाने या पुलाचं काम तात्काळ मंजूर करावं आणि सुरू करावं, अन्यथा आम्ही समस्त गाव नदीच्या काठावर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आम्हाला आश्वासनं नको तर कृती हवी आहे असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिलाय। देवीदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। आमची जी सारोळाची नदी आहे, हिला आम्ही आमदार, खासदार सगळ्याला निवेदन दिले, पण कोणी येतं फक्त पूल होऊन जाईन होणार आहे हे सांगितलं जातं। आणि जे पाण्याचा जो प्रश्न आहे, आमच्या पोराला 8-8 दिवस शाळा सोडावं लागते। 8-8 दिवस त्याला शाळा म्हणजे काय हे माहीत नाही। आणि या पोराचं जे आयुष्याचं उद्ध्वस्त होऊ राहिलं, जे वाटोळं होऊ राहिलं, याला फक्त कारणी जर असेल, जबाबदार जर असेल, फक्त शासन आहे, आमदार खासदार हे जे याच्यामुळं या पोराचं वाटोळं होतं। आम्ही शेतकरी असल्यामुळं आम्हाला जो दुधाचा व्यवसाय असून आम्हाला रात्री अपरात्री कमरा इतक्या पाण्यातून, डोके इतक्या पाण्यातून इकडून तिकडे निघावं लागतं। या नदीतून इकडून तिकडे जायचा विषय राहत नाही। काही लोक इथून मयत झाले तरी याला कोणी जबाबदार नाही, काही विचार करायला तयार नाही। काय या पुलाची काय अवस्था आहे, काय नाही, पोराची काय दयनीय अवस्था आहे। कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असला तर तिथंच जागेवर मरायची अवस्था होती आणि याला कोणी पाहायला तयार नाही। नुसतं कोठे आश्वासन देत्या, आता होणार आहे, तावा होणार आहे, नुसता पूल होणार आहे, कुठल्याच प्रकारे त्याचं कुठलंच काही नाही। माझे नाव विशाल गजानन रामाने, मी इयत्ता 7वी शिकतो। माझ्या शाळेचे नाव जी प्रा शाळा सारोळा व मी दररोज शाळेत जातो तर या पाण्यातून जावं लागतं। आणि माझे पप्पा मला नेऊन सोडतात, कधी कधी तर नदीला पाणी जास्त असतं, मला पप्पा खांद्यावर नेऊन सोडतात। व या नदीमधून एक साळवा नावाचा एक व्यक्तीसुद्धा वाहिलेला आहे, म्हणून म्हणतो की या पुलाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे। गावातील नागरिक आर्यन डांबले, मी आणि अजून 20-25 असे शेतकरी बांधव आहे की आमची नदीच्या पलीकडील जमीन आहे, आमची शेतजमीन आहे आणि आम्ही राहायला तिकडे। आज आम्ही शेतकरी असल्यामुळे आमचे 20 ते 25 लिटर दूध निघतं। पूल वाहून गेल्यामुळे आज तिकडे गाडी येत नाही आणि आम्हाला दूध आणायचं नदीला कमरा इतक्याला पाहिजे। आम्ही 20-25 लिटर दूध आमच्या माता भगिनी, आई बहिणी सगळे आम्ही दूध डोक्यावर घेऊन गावात येतो। आणि राहिले प्रश्न आमच्या लहान मुलं शाळेतली, त्यांना शाळेत जायला अडचण होती। तर ह्या पुलाचं काम जर लवकरात लवकर नाही, प्रशासनाने जर लवकरात लवकर मार्गी नाही लावला तर शेतकरी आनंद सोनवणे आणि मी स्वतः आर्यन डांबले आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत।